नमस्कार, मी नेहा शर्मा. आपण पाहत आहात नंदवीर न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या मोठ्या बातम्यांकडे. गोरगरिबांना घरकुल बांधून मिळावे यासाठी नंदुरबार नगरपालिकेचे प्रवेशद्वारावर आंदोलन. नंदुरबार शहरातील गोरगरिबांना शासन योजनेनुसार मोफत घरकुल म्हाडा योजनेअंतर्गत बांधून मिळावे यासाठी दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार नगरपालिकेचे प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. 8 वर्षापासून आंदोलने सुरू असताना जिल्हा प्रशासनाला गरिबांची दया न आल्यामुळे आजपर्यंत गोरगरीब जनतेला घरे न मिळाल्यामुळे गरिबांना वनवन भटका करावा लागत आहे. अनेक आदेश आले, अफवा आले, उधाण आले, पण गरिबांची दया आली नाही. अखेर पालिकेने उत्तर दिला की नंदुरबार शहरात गरिबांसाठी शासकीय जागा शिल्लक नाही. तर दुसरीकडे नाशिक महाडाधिकारी यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले की नंदुरबार नगरपालिकेने किंवा नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी आम्हाला नंदुरबारात जागा उपलब्ध करून दिल्यास तर योग्य निर्णय घेऊन गोरगरिबांना घरकुल बांधून देणार असे त्यांचे पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. पण जिल्हा प्रशासन कुंभकर्णाचे झोपेत असल्यामुळे गोरगरिबांची दया कुठून येणार असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे. आता तरी गरिबांवर दया करा आणि शासन योजना राबवावी असे ही मागणी होत आहे. आता काय भूमिका जिल्हा प्रशासन घेणार याकडे गोरगरीब नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज नंदुरबार नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. काय मागण्या होत्या? नंदुरबारच्या मुख्याधिकाऱ्यांना घरकुल संदर्भामध्ये आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. त्यांना वारंवार आम्ही मोर्चे आंदोलन काढून घरकुल कधी बांधलं जाणार हे जाब विचारलेला होता, परंतु यांनी आजपर्यंत घरकुल बांधले नाही. त्यामुळे परत आंदोलन आज आम्ही केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमाने त्यांना विचारण्यात आले की भाई घरकुल हे कुठे बांधले जाणार. त्यांनी स्पष्ट सांगितले की म्हाडा योजना आमच्या अंडरमध्ये नाही आहे आणि ती सरकारची आहे. सरकारची तुम्ही चर्चा करा. सरकारशी आम्ही चर्चा केली तर सरकार सांगते नगरपालिकेशी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करा. असे यांचे दोघीकडून असे उत्तर चालू असल्याने नंदुरबारच्या गरीब घरकुल लाभार्थी वंचित होत आहे. यामुळे आम्हाला हे करावं लागलं. तरी शासनाने या बाबीकडे लक्ष द्यायला हवे पाहिजे. जसे जवळच्या भुसावळमध्ये म्हाडा योजना अंतर्गत घरकुल बांधण्यात आला, त्यांनाही मोफत घरकुल देण्यात आले. नंदुरबारचे CEO सांगत आहे की आम्ही घरकुल बांधून म्हाडा योजना अंतर्गत देणार, मोफत देणार नाही. जेव्हा शासनाचे आदेश येईल तेव्हा देईल. आम्ही विचारलं CEO साहेबांना की जे नंदुरबारमध्ये तुम्ही ऑनलाईन जे फॉर्म भरून घेते, तुमच्याकडे 50-60 हजार फॉर्म गोळा झाले ऑनलाईनचे, तेवढे तुम्ही घर भरून देणार आहे का? नाही म्हणे. मग तुम्ही फॉर्म का गरीबाचे भरत आहे, का दिशाभूल त्यांची करत आहे? योजना तुमच्याकडे असताना तुम्ही फॉर्म भरत आहे आणि ती योजना राबण्याचे नाही सांगत आहे. ते चुकीचे मार्गदर्शन होते, गरीब लोक वंचित होते. तुम्ही त्वरित गरिबांना घरकुल बांधून द्या का शासनाच्या योजनानुसार बांधा किंवा आमच्या म्हाडा योजनेनुसार बांधा, परंतु लवकर घरकुल बांधा. त्या बाबीकडे सरकार CEO साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमचे अर्ज स्वीकारल्यानंतर आम्ही भुसावळच्या जे म्हाडा योजनेचे घरकुल कसे बांधले गेले, कशा पद्धतीने बांधले गेले त्याचा आढावा घेऊन नंतर तुम्हाला आम्ही कळू असं त्यांनी उत्तर दिले. म्हणून आजचं जे आम्ही उपोषण केलेला होता, CEOच्या बोलण्यावर एक त्यांच्या आधारावर आम्ही हे उपोषण आता तात्पुरतं आम्ही मागे घेतलेलं आहे. साठी इतकेच. अशाच सर्व बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.